कोणतेही वाटण न घालता बटाट्याची रस्सा भाजी हे दाटसर त्याची ग्रेव्ही व्हावी यासाठी एक खास टिप व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तेल न पिणाऱ्या मस्त टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या अगदी छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका कढईमध्ये 2 डिश इतके गव्हाचे पीठ घेतले। पुरीसाठी आपण हे कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी आता चवीपुरते मीठ घालायचे व 1 चमचा इतके तेल घालायचे। आपली रोजच्या वापरातली जो चमचा असतो तो 1 चमचा भरून मी यामध्ये तेल घातले। आता हे तेल सर्व पिठाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लावून घेतले म्हणजे छान टम्म अशी आपली ही पुरी तयार होते। आता तेल लावून झाले की त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालत कणिक मळून घेऊयात। एकाच वेळी जास्त पाणी टाकून न घेता थोडे थोडे पाणी घालायचे, कारण पुरीसाठी लागणारी कणिक ही खूप जास्त पातळ भिजवायची नाही। आपण ज्यापेक्षा चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो त्यापेक्षा अजून घट्टसर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। जर चपातीसारखी जरी तुम्ही कणिक मळली तरी ते पुरी ही अशी आपली सॉफ्ट होते व त्यामध्ये तेल जास्त प्रमाणात जाते, म्हणून अगदी घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने छान कुस्करून हे पीठ भिजायचे म्हणजे ते जास्त प्रमाणात पातळ होणार नाही। हे बघा, ह्या प्रकारे मी आता हे कणिक मळून घेतले। आता थोडेसे यावर तेल घालायचे व तेल लावून पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घेऊयात। हे बघा, 2 ते 3 थेंब मी यामध्ये तेल घातले व आता ते तेल लावून पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घेते। कणिक इथे छान घट्टसर अशी मळून झाली आहे। हे बघा, ह्या प्रकारे आता यावर झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटांसाठी कणिक आपण सेट होण्यासाठी ठेवूयात। तोवर आता आपण भाजीसाठी मी इथे एका खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 मोठा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा व आता हे बारीक ठेचून घेऊयात। अशा पद्धतीने आलं लसूण मी इथे ठेचून घेतले। आता इथे मी 4 बटाटे उकडून घेतले व त्याचे वरचे साल काढून घेतले। 4 मीडियम साईजचे इथे बटाटे घेतलेत। आता ह्या बटाट्यांचे साल काढून घेतले। आता काय करायचे, 2 बटाटे अशा पद्धतीने मी इथे फोडी करून घेतल्या। चाकूच्या मदतीने हे बटाटे इथे कापून घेतले व 2 बटाटे अशा पद्धतीने आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने हे 2 बटाटे अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्या। अशा पद्धतीने हे बटाटे कुस्करून आपण भाजीमध्ये घालतो, कारण बटाटा हा पाणी जास्त शोषून घेतो आणि त्यामुळे त्या ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो, म्हणून कोणतेही वाटण न घालता सुद्धा ही भाजी मस्त दाटसर अशी याची ग्रेव्ही तयार होते। आता 2 चमचे तेल घातले, त्यात 1 मोठा चमचा जिरे, 1 इंच दालचिनीचा तुकडा व 1 तेजपान घालायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूयात। कांदा हलकासा परतवून झाल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली, तीही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची। यानंतर आपण बारीक करून घेतलेले आलं आणि लसूण याचे वाटण घालायचे, तेही मिनिटभर मंद आचेवर परतवून घेऊया। यानंतर यामध्ये आता मसाले घालायचे। मी इथे 1 छोटा चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा भर धने पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट। काश्मीरी लाल तिखट हे तिखटाला कमी असते, याच्याने फक्त भाजीला रंग छान येईल। 1 चमचा गरम मसाला घालूया। आता हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे। मसाले मिनिटभर परतवून झाले की यामध्ये आता टोमॅटो घालायचा। 2 मीडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतली आहेत, ती यामध्ये टाकून घेऊयात। आता टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कमी आचेवर छान 3 ते 4 मिनिटं आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। छान असे तेल भाजीला सुटले, बघू शकता तुम्ही, मसाल्याला मस्त असे तेल सुटले। टोमॅटो अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे। यात आता आपण कट करून घेतलेले व कुस्करून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊयात। चवीपुरते मीठ घालूयात।
आता हे व्यवस्थित त्या मसाल्यांमध्ये बटाटे छान मिक्स करून घ्यायचे। आता भाजीमध्ये लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही। बटाटे घातल्यावर ह्या मसाल्यांमध्ये आता हे छान तो मसाला त्या बटाट्यांना व्यवस्थित कोट झाला पाहिजे, याने भाजीला आणखीनच छान टेस्ट येईल। 1-2 मिनिटं छान मी इथे मिक्स करून घेतले। त्यानंतर यामध्ये 1.5 ग्लास इतके गरम पाणी करून घातले। शक्यतो भाजीला पाणी हे गरम करूनच घाला, त्याने भाजीला चव छान येते व भाजी आपली पटकन होते सुद्धा। आता इथे लगेचच भाजीला उकळी आली आहे, त्यावर आता झाकण ठेवायचे, गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर एक 5 मिनिटासाठी 5 ते 7 मिनिटं मी इथे ही भाजी उकळवून घेते, म्हणजे छान त्या मसाल्यांचा स्वाद त्या बटाट्यामध्ये उतरेल। एक 5-6 मिनिटांनी मी इथे झाकण काढून घेतले। आता यामध्ये घालायची कसुरी मेथी, 1 चमचाभर कसुरी मेथी अशा प्रकारे हातावर क्रश करून घातली। मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालूया, एकदा हलवून घ्यायचे। आपण बटाटा यामध्ये कुस्करून घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो, बघू शकता तुम्ही। आणि मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। पुरीसोबत अप्रतिम लागते, बघू शकता भाजीचे टेक्स्चर अगदी परफेक्ट आले। एकदा व्यवस्थित मी इथे हलवून घेते। आपली भाजी आता इथे तयार झाली आहे। आता आपण पुरी बनवायला घेऊयात, तोपर्यंत आपले कणिक सुद्धा इथे व्यवस्थित सेट झाले। आता एकदा पुन्हा मी ते पोळपाटवर मळून घेते व त्याचे आता आपल्याला एकसारखे असे गोळे करून घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी उंडा घेतो तेवढा उंडा घ्यायचा, त्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला किती पुऱ्या करायच्या याचा सुद्धा अंदाज येतो। आपण किती चपात्या खातो यानुसार आता एका उंड्याचा मी इथे 4 ते 5 लाट्या करून घेणार आहे। व्यवस्थित इथे मळून घ्यायचे व त्याच्या आता एकसारख्या अशा 4 किंवा 5 लाट्या करून घ्यायच्या। तुम्हाला छोटी किंवा मोठी कितपत पुरी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्या लाट्या करून घेऊ शकतात। मी इथे 5 छोट्या आकाराच्या लाट्या करून घेतल्या आहेत। आता पोळपाटला अगदी थोडेसे तेल लावायचे व त्यावर आता ही पुरी लाटून घेऊया। पुरी खूप जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला ही पुरी इथे लाटून घ्यायची। आणि पुरी ही पीठ लावून न लाटता तेल लावूनच लाटायची। जर तुम्ही पीठ लावून पुरी लाटली तर तेलामध्ये पुरी घातल्यावर तेल हे खराब होते। हे बघा अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेते। 5 लाट्या मी इथे ज्या करून घेतल्या होत्या त्या पुऱ्या लाटून घेतल्या व लगेचच तेल गरम करत ठेवले होते। तेल छान गरम असावं व पुरी ही फुल आचेवरच तळायची, गॅस कुठेही कमी करायचा नाही। फुल आचेवर पुरी तळून घ्यायची। खालची बाजू एकदा तळून झाली, पुरी मस्त टम्म अशी फुगली की नंतर दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेऊयात। पुरी फक्त एकच वेळा उलटी करायची, जास्त वेळा उलटपालट करायची नाही। जर जास्त वेळा तुम्ही तेलामध्ये पुरी उलटपालट केली तरी सुद्धा पुरी ही तेल जास्त पिते। मस्त अशी आपली ही पुरी इथे तळून झाली आहे। आता अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे तळून घेते आणि 5 ते 6 पुऱ्या लाटून झाल्या की त्या लगेचच तळायला घ्यायच्या। पूर्ण एकाच वेळी सर्व पुऱ्या करून ठेवल्या आणि मग त्यानंतर तळायचं असं करायचं नाही, कारण त्या पुरीला वरती असं कडक पापुद्रा येतो व त्यामुळे सुद्धा पुरी ही फुलत नाही। अशा पद्धतीने अगदी एकूण एक आपली पुरी इथे फुललेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्तच अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतल्या आहे। या प्रकारे आपली पुरी भाजी मस्त हलवाई स्टाईल इथे तयार झाली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।